श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे साक्षात कल्पवृक्ष मानला जातो. अनेक स्वामी भक्त आपल्या अडचणी दूर व्हाव्यात किंवा स्वामींची कृपा लाभावी म्हणून या ग्रंथाचे पारायण करू इच्छितात. पण पारायण नेमके कधी सुरू करावे, नियम काय असावेत आणि पूजा कशी मांडायची अशा अनेक शंका मनात असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पारायणाची संपूर्ण आणि सोपी पद्धत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नियमांमध्ये झालेली छोटीशी चूकसुद्धा पारायणाचे फळ कमी करू शकते. गुरुचरित्र पारायण तुम्ही कोणत्याही खास दिवशी गुरुवारी सुरू करू शकतात. तसेच दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा इतर कोणत्याही शुभमुहूर्तावर याची सुरुवात करता येते. उद्या 9 एप्रिल म्हणजेच स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या चालू होणारे गुरुचरित्र पारायण आहे. उद्याही तुम्ही सुरुवात करू शकता. 7 दिवसांचे हे पारायण गुरुवार ते बुधवार या काळात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पारायण करायचे म्हणजेच पूजेची मांडणी कशी करायची, तर पारायण सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. घरामध्ये एक शांत ठिकाणी किंवा देवघरात चौरंग किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंथरावे. यावर श्री गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना करावी. सोबत स्वामी समर्थांची किंवा दत्तात्रयांची प्रतिमा ठेवावी. ग्रंथासमोर कलश स्थापना करावी आणि अखंड दिवा, नंदादीप तेवत ठेवावा. पूजेसाठी सुवासिक फुले, अगरबत्ती आणि धुपाचा वापर करावा. पारायणाचे कडक नियम पाळावेच लागतात. पारायण करताना काही नियमांचे पालन करणे अति आवश्यक आहे. म्हणजेच कसं तर ब्रह्मचर्य. पारायणाच्या 7 दिवसात पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण टाळावा. शक्य असल्यास एक भुक्त दिवसातून 1 वेळ जेवण राहावे. झोप या काळात गादीवर न झोपता जमिनीवर चटई किंवा पांढऱ्या चादरीवर झोपावे. वाचन करताना मध्येच उठू नये. वाचन शुद्ध आणि स्पष्ट असावे. कोणत्याही प्रकारचे व्यसन या काळात पूर्णपणे वर्ज्य असावे. वाचक मित्रांनो, 7 दिवसात 52 अध्याय खालीलप्रमाणे वाचावेत. पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंत स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे असे अध्याय रोज वाचन करावेत. 7व्या दिवशी 52व्या अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यावर ग्रंथाची मनोभावे आरती करावी. स्वामींना गोड नैवेद्य अर्पण करावा. उदाहरणार्थ पुरणपोळी किंवा खीर. 7व्या दिवशी किंवा त्यानंतरच्या गुरुवारी किमान एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्यावे किंवा शिधादान करावा. भक्तांनो, श्रद्धेने आणि नियमाने केलेले पारायण स्वामी कधीच वाया जाऊ देत नाहीत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या स्वामी परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.